रेल्वे स्टेशन गेटजवळ बेकायदेशीर पुतळा उभारणी 10 जणांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल. खामगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात मध्यरात्री गुपचूप अतिक्रमण करून पुतळा उभारण्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी 10 जणांसह इतरांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या हालचालींमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 17 मार्च रोजी रात्री 2:30 वाजताच्या दरम्यान नगरपरिषद टर्निंग रेल्वे स्टेशन गेटजवळील राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या जागेवर काही जणांनी नियोजनबद्ध पद्धतीने अतिक्रमण केले. लोखंडी पाईप उभारून त्यावर अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला. ही कारवाई पूर्णपणे विनापरवानगी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख आनंद मोहन रामलाल अहिर, राहणार सती फैल, खामगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून कृष्णा सुभाष नाटेकर, सनी सुरेश बोरकर, रुपेश अवचार, करण सकळकडे, कृष्णा वासुदेव बोहडे, नामदेव बाधोरकर, चेतन इंगळे, आशू खंडारे, लखन नाटेकर, कृष्णा कांबळे व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार संबंधितांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून पुतळा उभारला. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम 189(2)(3), 223(3)(5) तसेच महाराष्ट्र नगर परिषद, पंचायत व औद्योगिक नगर अधिनियम 1965 मधील कलम 179 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास रामेश्वर फासे करत असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संबंधित आरोपींच्या भूमिकेचा तपास सुरू असून यामागील नेमका हेतू काय याचाही शोध पोलीस घेत आहेत.